सरकारचे निर्णय बघितले काल फडणवीस मंत्रालयात बुलेटने आले होते. हो मी काय म्हणतो ते एक दिवस आहे, रोज येऊन दाखवावं, पावसात येऊन दाखवावं, त्यांनी थंडीमध्ये येऊन रेनकोट घालून यावं. हे असेल तर ठीक आहे नॉर्मली. म्हणजे आमच्यासारखा जर माणूस असेल की एक जर हे असेल की बाबा ठीक आहे बाबा की आजच्या दिवस मी करतोय, उद्यापासून जे आहे तसंच रडगाणं ठीक आहे. कुठल्याही व्हिजिटला गेलं 25-25, 30-30 गाड्या आहेत, त्याच्यामध्ये एक काम करा ना, एका गाडीत 5 जण बसायला जागा आहे, 5 जण बसू शकतात. मग काय आता सरकारने काय करायला पाहिजे सांगा? काय ते फक्त इलेक्शनसाठी तोपर्यंत हे सामान्य माणसाला फक्त धरून ठेवलं. इलेक्शन संपले, आता तुमच्या आम्ही खिशातनं त्यांचे पैसे भरायचे आहेत, बाकी काही नाही. मुद्दा हा आहे फक्त जे आहे की बा चालू म्हणजे माणसाने रडायचं नाही, हळूहळू मारायचं. पैसे आता 3 रुपये वाढले, काल काही सांगितलं नाही. CNG 2 रुपये वाढलं, फक्त एवढंच सांगितलं. नाही तर आता कसं आहे फक्त की बाबा पैसे फक्त माणसाचे छोटे 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 करून म्हणजे तो हे होईल, माणूस फर्स्टेड होईल. पण आता अंदाज असा पण आहे की पेट्रोलचे दर अजून वाढू शकते. 20 ते 30 रुपये वाढणार हळूहळू. पण ते बोलतात ना नॉर्मल हे करतात ना की माणसाला इंजेक्शन देऊन मारत नाही आहे, हे हळूहळू गोळ्या देऊन मारत आहेत. म्हणजे मंत्री वगैरे ज्या गाड्या वापरतात ना 25-25, त्यातल्या जर कमी केलं ना तर नॉर्मली पेट्रोलचं हे खपत आहे ना तेवढं कमी होईल. कोणत्या मंत्र्यांचे? सगळ्या मंत्र्यांचं, कोणी नाही. एक जर VIP गाडी जास्त वापरतात. हो, एक VIP निघाले त्याच्या पाठी 25-30 गाड्या निघत आहेत. त्या जर कमी केल्या, ज्या रिड्यूस केल्या तर पेट्रोल आपोआप कमी होईल. फक्त स्टंटबाजी करून थोडे दिवस हे करणं, सायकलवर येणं, घोड्यावर येणं, ह्याच्यावर ते नॉर्मल आहे. पब्लिकला त्याचा काही फरक नाही पडत ॲक्च्युली. मला असं म्हणायचं की पब्लिकलाच नियम आहे फक्त. बाकीच्यांना काही नियम आहे. आता मी स्वतः त्या डिपार्टमेंटला आहे, मलाही माहिती आहे. कारण एक गाडी निघाली की त्याच्या गाड्यावर 7 गाड्या बाहेर निघतात, पण त्याची गरज नसते. त्याच्यात एक एक माणूस असतो फक्त, पण त्याची गरज नाही. जर तुम्ही बसमध्ये फिरताय तर त्यांना बसमध्ये फिरवा ना. एक VIP जाऊ शकतो, त्याच्यासोबत बसमध्ये घ्या, त्यांना 20 जण त्यांच्या बसमधून बाहेर फिरा, म्हणजे इंधनाची खपत कमी होईल ऑटोमॅटिक. सिम्पल आहे ते. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.